संत ज्ञानोबा, तुकोबा, माय माऊली जिजाऊ, शिवशंभू फुले, शाहू आंबेडकर, हिमालयाला वाचवण्यासाठी गेलेले सह्याद्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा हा संस्कृतशील, सभ्य व देशाला देखील मार्गदर्शक ठरणारा महाराष्ट्र. परंतु याच महाराष्ट्राचा वारसा, इतिहास ज्यावेळेस काही दलिंदर, दळभद्री लोकांनी विक्री काढला होता आणि ज्यांच्यावर आज देखील आरोप होतात की निवडणूक आयोगासोबत सेटिंग करून जे सत्तेत बसलेत, अशा लोकांनी दिल्ली पुढे ज्यावेळेस झुकवती मान ठेवली होती, तेव्हा पुढच्या पिढ्यांना आदर्श ठरेल असा वारसा जपणारे, तो जतन करणारे आणि इतिहास देखील त्याची नोंद घेईल, येणारी जी महाराष्ट्राची पिढी असेल ती पिढी या व्यक्तीचं नाव नक्कीच आपल्या हृदयात ठेवेल. आणि ती व्यक्ती म्हणजे संघर्ष योद्धा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील. आणि जरांगे पाटलांना सर्व महाराष्ट्राने वाढदिवसाच्या मनापासून कोटी कोटी शुभेच्छा तर दिल्याच असतील. कारण की भाजीपाल्यासारखे किडलेली, सडलेली राजकीय व्यवस्था काही लोकांनी निर्माण केली आणि सामाजिक संतुलन पूर्णपणे महाराष्ट्राचं बिघडून दिलं. त्यावेळेस जनतेशी नाळ ठेवणारं आणि जनतेलाच सर्वोपरी मानणारं, कुठल्याही प्रकारचं तडजोड न करणारं, प्रामाणिकरित्या पैशाद्वारे मॅनेज न होणारं एकमेव नेतृत्व महाराष्ट्रात उरलं होतं. आणि ते नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने आज देखील आपल्यामध्ये आहे. आणि हे नेतृत्व आणखी सक्षम व्हावं, त्याला आणखी बळ मिळावं आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये हा आवाज मनोज जरांगे पाटील यांचा घुमत राहावा, हीच आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त आशा आणि अपेक्षा करूयात. आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, जो इतिहास आहे, तो कधी आपल्याला जपायचा असेल, जतन करायचा असेल आणि तो महान वारसा कधी जिवंत आणि ज्वलंत ठेवायचा असेल, तर विक्री निघालेल्या या खासदारांपेक्षा सामाजिक नेते मनोज जरांगे पाटील कधीही आपल्या फायद्याचेच आहेत, हे तुम्ही तुमच्या काळजावर कोरून ठेवा. कारण की जसा एखाद्या प्रॉपर्टीचा सौदा होतो, त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, सभ्यतेचा, महान वारशाचा सौदा करण्याचं काम या दळभद्री आणि लफंगेखोर आमदारांनी, खासदारांनी केलेलं आहे. कुठलीही माणुसकी न बाळगता आपण माणसं आहोत हे देखील ते विसरलेले आहेत. कारण की संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य याचं त्यांना एक आकर्षण झालेलं आहे आणि म्हणून विचार कुठेतरी त्यांनी पैंजळी तुडवण्याचं काम केलं. अशा वेळी विचार आपल्या डोक्यात आणि हृदयात ठेवून तो